बातमी कोल्हापुरातून गोकुळ महासंघासंदर्भात गोकुळ दूध महासंघामध्ये हलाल सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे, त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट दिलं गेलंय। गोकुळ दूध संघातील दूध, लोणी या सर्व प्रोडक्ट्सना हे सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे आणि या प्रकरणी हसन मुश्रीफ यांचं नाव समोर आले, त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। तूप, लोणी, दूध पावडर यांना हे सर्टिफिकेट दिले गेले आहे। गोकुळा अनेक दिवसापासून अझरबैजान आणि आखाती देशामध्ये आपण तूप, लोणी पाठवतो। त्यासाठी अशा सगळ्या इंटरनॅशनल निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेटची आवश्यकता असते आणि ते फार 2022 सालीच काढलेलं आहे। नवीन मुश्रीफ तर आत्ताच चेअरमन झाले, कशाला हे जोडणं, काय जोडणं, हे तर मला आश्चर्य वाटतं। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमरसिंह, नेमका काय प्रकार आहे, काय नेमकं प्रकरण आहे? आखाती देशामध्ये जर तुम्हाला कुठलाही पदार्थ पाठवायचे असेल तर त्याला हलाल सर्टिफिकेट लागतं। बरं, गेल्या काही दिवसापासून गेल्या 1 वर्ष होत आलं, नावेद मुश्रीफ अध्यक्ष झाले आणि त्यांनी नवनवीन उत्पादनं चालू केली, जसं आईस्क्रीम असेल, लोणी असेल, हे वेगळ्या ठिकाणी पाठवण्यासाठी हा प्रयत्न आहे असं वाटतं। कारण गोकुळचे याचिकाकर्ते प्रकाश बेलवडे यांनी यावेळेला सांगितलं की भारतामध्ये सगळ्यांना एवढं पुरत नाही आणि आखाती देशामध्ये निर्यात करायची काय गरज आहे, त्यामुळे हलाल सर्टिफिकेटची गरजच काय। जर हसन मुश्रीफ हे 2022 सांगतायत आणि 2018 साली म्हणजे आज गोकुळने एक परिपत्रक जाहीर केले असतात की 2018 साली हलाल सर्टिफिकेट काढले, त्यामुळे पुन्हा एकदा हा वाद आहे की गोकुळमध्ये हे सर्टिफिकेट आलंच कधी। कारण आखाती देशामध्ये हे सर्टिफिकेट असल्याशिवाय तुमचं निर्यात करता येत नाही असं गोकुळचं म्हणणं आहे। याचिकाकर्ते यांनी सांगितलं की हे सर्टिफिकेट असलं, भारतामध्ये सर्वांना पुरेल इतकं दूध आपल्याकडे असताना बाहेरच्या देशामध्ये का देण्यात यावं, असाही मुद्दा आलाय। सोशल मीडियामध्ये 2 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले की हलाल सर्टिफिकेटचं हे फिरत आहे। कारण आता एक मुस्लिम चेअरमन या संस्थेचा आहे आणि सहकार संस्थांमध्ये मुस्लिम चेअरमन असणारी ही संस्था आहे, त्यामुळे याचा दुरान्वय परिणाम होण्याची शक्यता आहे। जगदीश, ठीक आहे।